साताऱ्यात राडा झाला, मंत्र्यांना धक्काबुक्की झाली आणि थेट जिल्ह्याचे एसपी तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलं। कारण तुषार दोशींवर आरोप झाले होते की त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम केलं। एकूण काय तर राजकारण्यांच्या दबावाखाली पोलीस दबलेत असं चित्र दिसत होतं। आणि अशा वेळी सरकारला गरज होती एका अशा अधिकाऱ्याची जो कोणाच्याही बापाला भिणार नाही। तिथे नाव आलं डॉक्टर वैशाली कडूकर यांचं। पण या वैशाली कडूकर नेमकी आहेत तरी कोण? कधी काळी घरी गाईगुरांचं शेणमूत्र काढणारी मुलगी डॉक्टर आणि मग पोलीस अधीक्षक कशी झाली? MPSCच्या पहिल्याच प्रयत्नात वैशाली यांना यश कसं मिळालं? सोलापूरच्या शेतात राबणारी मुलगी पोलीस प्रमुखांच्या पदापर्यंत कशी पोहोचली? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साताऱ्यातल्या बड्या राजकीय धिंडांचा माज उतरवण्यासाठीच त्यांची नियुक्ती झाली आहे का? सगळं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। तर वैशाली कडूकर यांचा प्रवास सुरू होतो तो सोलापूरच्या ग्रामीण भागातून। त्यांचे वडील ईश्वर कडूकर पेशाने शिक्षक असले तरी त्यांच्या घरी शेती होती। एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचं मोठं होत असताना पोरीनेही शेतात हातभार लावणं हा जणू अलिखित नियमच असतो, नाही? शाळेत जाण्यापूर्वी वैशाली यांना दररोज पहाटे उठावं लागायचं। घरी असलेल्या 3-4 गायींचं शेणमूत्र काढायचं, त्यांना वैरण पाणी करायचं आणि आईच्या जोडीनं घरातली सगळी कामं आटोपून मग त्या शाळेत जायच्या। अंगावर शेणाचे डाग, त्याचा वास घेऊन पण मनात मोठं स्वप्न घेऊन। त्यांची घरच्या कामाची आणि शिक्षणासाठीची दररोजची लगबग असायची। पण ह्या गरिबीतून बाहेर पडण्यासाठी शिक्षण हेच एकमेव शस्त्र आहे हे त्यांनी त्या वयातच ओळखलं होतं। आणि हे शस्त्र त्यांनी त्यांच्या पुढच्या आयुष्यात बरोबर वापरलंही। राहायला शेतातच असल्यानं त्या ठिकाणी विजेची साधी सोयही नव्हती। मग काय, ग्रामपंचायतीच्या दिव्याखाली बसून वैशाली यांनी अभ्यासाचे धडे गिरवले। मुलगी अभ्यास करते म्हटल्यावर त्यांची आई रात्रभर जागी राहायची। आईच्या याच भक्कम पाठबळामुळे त्यांनी मोठं होण्याचं स्वप्न पाहिलं। मग जिद्दीनं अभ्यास केला आणि मग डॉक्टर झाल्या। बॅम्स पूर्ण केल्यानंतर त्यांच्यासमोर एक सुखी आयुष्य होतं। पण समाजातला अन्याय पाहून त्यांचं मन त्यांना स्वस्थ बसू देईना आणि कुठलीच माहिती नसताना त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला। बॅम्स नंतर पहिल्यांदाच आपला जिल्हा सोडून त्यांनी थेट दिल्ली गाठली, ती UPSCच्या तयारीसाठी। दिल्लीत परीक्षा दिल्यानंतर पुन्हा त्या गावी आल्या। पहिल्या प्रयत्नात पूर्व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन ही पुढची संधी हुकली आणि मग त्यानंतर UPSCला रामराम करत त्यांनी MPSC परीक्षेची तयारी सुरू केली। विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेचा निकाल लागायला 3-4 वर्ष लागतात हे माहिती असल्यामुळे त्यांनी आपली डॉक्टरकी हा प्लॅन B म्हणून नेहमीच तयार ठेवला। पण पहिल्याच प्रयत्नात त्यांनी MPSC क्रॅक केली आणि त्या पोलीस दलात दाखलही झाल्या। आता प्रशिक्षणासाठी त्यांचा स्टॉप होता नाशिक जिल्हा। 2010 मध्ये डॉक्टर वैशाली यांचं ट्रेनिंग सुरू झालं होतं। 26/11च्या हल्ल्यानंतर कमांडो ट्रेनिंग अत्यंत कडक करण्यात आलं आणि या ट्रेनिंग दरम्यानच त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली। डॉक्टरांनी सक्तीनं त्यांना बेड रेस्ट सांगितलं, पण हार मानतील त्या वैशाली कसल्या? ॲम्ब्युलन्समध्ये झोपून हॉस्टेल ते लेक्चर रूम असा प्रवास करत करत त्यांनी आपले लेक्चर्स अटेंड केले आणि स्ट्रेचरवरती चालत टेकडीवर फायरिंगच्या परीक्षेसाठी सुद्धा त्या जायच्या। या सगळ्या कठीण वेळात त्यांना सगळ्यात मोठा धीर कोणी दिला असेल तर तो त्यांचे पती अमोल यांनी। प्लास्टर निघाल्यानंतर काही दिवसातच त्यांना परीक्षा द्यावी लागली, तरी पण पहिल्याच प्रयत्नात अंतिम परीक्षा पूर्ण करायची ही खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली आणि फायनल परीक्षेत केंद्रात त्या प्रथम आल्या। नाशिकमधल्या प्रशिक्षणानंतर पुणे ग्रामीण परिवीक्षाधीन अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं। त्यानंतर UOPS फौज 1च्या 3 महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी नागपूरला जावं लागणार होतं आणि हाच त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ होता। जेव्हा त्या पुणे ग्रामीणमध्ये प्रोबेशनवर होत्या त्याच काळात त्यांना मुलगा झाला। पोलीस खात्यात प्रोबेशन काळात जास्त रजा मिळत नाही। आपला मुलगा अवघा 1.25 महिन्याचा असताना त्यांनी पुन्हा ड्युटी जॉईन केली। त्यानंतर नागपूरला फौज 1 आणि CRPFचं कठीण फील्ड ट्रेनिंग 1.5-2 महिन्यांच्या तान्हुल्या बाळाला घरी सोडून पूर्ण केलं। मनात आई म्हणून अपराधीपणाची भावना तर होतीच, पण समोर कर्तव्याची हाक होती। वैशाली यांच्या म्हणण्यानुसार प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी या केवळ शारीरिक प्रक्रिया आहेत, त्या कर्तव्यात अडथळा ठरूच शकत नाहीत। आता मूळ मुद्द्यावर येऊयात। साताऱ्यात त्यांची नियुक्ती राजकीय धिंडांचा माज उतरवण्यासाठी झाली आहे का? तर डॉक्टर कडूकर यांची कार्यपद्धती मोठी रोखठोक आहे। फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येवेळी त्यांनी भर सभेत ठणकावलं होतं की महिलांवर अत्याचार हे पुरुषांकडूनच होतात, हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे। आणि हीच सत्तेला आरसा दाखवण्याची हिंमतच त्यांना साताऱ्यासाठी पात्र ठरवतीये। सोलापूरच्या DCP आणि पुणे ग्रामीणच्या SDPO पदाचा त्यांचा अनुभव मोठा आहे। आता साताऱ्यात कुणा आमदाराचा फोन चालणार नाही, तर फक्त कायद्याचा नियम चालेल ही भीती तिथल्या स्थानिक गुन्हेगारांमध्ये आणि राजकारण्यांमध्ये पसरली आहे। डॉक्टर वैशाली कडूकर नेहमी म्हणतात की भाकरी इतकी चाकरी करण्यापेक्षा लोकांच्या आयुष्यात तुम्ही काय बदल घडवता ते महत्त्वाचं आहे।
वैशाली कडूकर सारख्या जिद्दी आणि कणखर लेडी ऑफिसर्स त्यांच्या कृतीतून आपल्याला बरंच काही शिकवून जातात, नाही? आता साताऱ्याच्या या नव्या लेडी सिंघमचं स्वागत सातारा कसं करेल? साताऱ्यात आता तरी शांतता आणणार आहे का? काय वाटतं तुम्हाला? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका.